तर अजित पवार यांनी बोलणं टाळलेलं आहे। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। अक्षय, सध्याचे काय अपडेट? खरं तर ऋषाली, आपण पाहिलं तर अजित पवारांना ज्यावेळेस माध्यमांनी या सगळ्या संदर्भातल्या ज्या जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातले प्रश्न विचारले त्यावेळेस या सगळ्या संदर्भात त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आणि ते निघून गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वरळी डोम येथे संपूर्ण आढावा बैठक जी आहे ती जिल्हावार बैठका या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्या बैठकांना प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, त्याचसोबतच सुनील तटकरे असतील, हे तिन्ही प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु बैठकीला जाण्याच्या पूर्वी या सगळ्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणासंदर्भात ज्यावेळेसचे प्रश्न जे आहेत ते अजित पवार यांना माध्यमांकडून विचारण्यात आले त्यावेळेस अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात कोणतंच उत्तर न देता या ठिकाणाहून निघून गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पार्थ पवार हे अजित पवारांचे मोठे सुपुत्र आहेत आणि या संपूर्ण पार्थ पवार हे अल्मेडा या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत आणि या अल्मेडा या कंपनीला जवळपास पुणे येथील कोरेगाव पार्क येथील 40 एकरचा भूखंड जो आहे ज्याची बाजार मूल्य किंमत जी 1800 कोटी रुपयांची आहे ती जमीन जवळपास 300 कोटी रुपयांना देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या 300 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी जी आहे ती या कंपनीने भरलेली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात जे विरोधी नेते आहेत राज्यातले त्यांच्याकडनं प्रश्न उपस्थित करण्यात आले, टीका करण्यात आली। या सगळ्या प्रकरणासंदर्भात अद्याप देखील उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडनं स्पष्टीकरण आलेलं नाही। या सगळ्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या संदर्भातली सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि या सगळ्या गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांचं निलंबन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात आता अजित पवार किंवा पार्थ पवार हे अधिकृतरित्या आपली काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऋषाली, नक्कीच आढावा बैठक सध्या सुरू झालेली आहे। अक्षय, या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल, या संदर्भात काही चर्चा आहे का तिथे? जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक वरळी येथल्या डोमच्या हॉलमध्ये होते, ही सध्या बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन ह्या सगळ्या बैठका होताना पाहायला मिळत आहेत। जिल्हावार बैठक आहेत, यामध्ये या सगळ्या प्रकरणात कोणतीही चर्चा होणार नाहीये। प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक गेल्या 4 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होताना पाहायला मिळत आहेत। आज या बैठकींचा 4था दिवस आहे। या आजच्या दिवसामध्ये पुणे असेल, पुणे ग्रामीण असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल आणि त्याचसोबतच सांगली शहर या सगळ्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या आढावा बैठका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी अपडेट तुमच्याकडून घेत राहणार। तुर्तास धन्यवाद। अजित पवार यांनी या संदर्भात बोलणं टाळलेलं आहे। पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा, या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार हे काहीही न बोलता पुढे निघून गेलेले आहेत। वरळी डोममध्ये सध्या आढावा बैठक सुरू आहे। पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर